किती गोड दिसते बघा हे बघा. वाव वाव इबू. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा आता सकाळचे वाजले आहेत 11 आणि इबू पण उठली आहे आणि मम्मा पण उठली आहे. इबूला मम्मा आता चेंज करते कारण का इबूचं आता फिडिंग वगैरे झालं आहे आणि डायपर चेंज करत होतो तेवढ्यात मम्मा आली. तर मम्मा बोलली की ते मीच करते कारण का मम्मा फिडिंग करून झोपलेली परत. तर मी बोललो की तिला तिथून उचलून म्हणून इकडे घेऊन आलो की मम्मा झोप आहे. पण मम्मा बोलली जाऊ दे माझी झोप गेली आहे तर आता मीच चेंज करते. तर मम्मा आता चेंज करते इबूला आणि मग मम्मा लागेल जेवणाच्या तयारीसाठी. आपण बसू इबू सोबत. ते बघा किती गोड आहे इबू बाबडू. तर चला आजचा दिवस मम्मा उठली आहे लवकर. कशी काय उठली लवकर काय माहिती कारण का आपण तर सांगितलेलं मम्माला की तू उठत जा 11:30-12 पर्यंत. तर मम्मा आज लवकरच उठली म्हणजे 10:30 वाजता उठली असेल. मग तिला इबूला फिडिंग वगैरे केलं. मग त्याच्यानंतर मी बोललो की तू झोप परत. तर मम्माने काय ऐकलं नाही. तर ठीक आहे चला आता उठली तर आहे तर आता लागूया आपण आपल्या कामासाठी. काल मम्माला पूर्ण दिवस इबूला जास्त वेळ घेता आलं नाही ना. संध्याकाळची वेळ मम्मा आता तिला घेऊन बसली आहे. इवा इवा दूध आलं बघ ते तोंडामध्ये. नुसतंच उभं राहायचंय. आणि आता थोडेच दिवस राहिले. थोड्या दिवसामध्ये इवू 6 महिन्याची होणार आहे. 1 आठवडा राहिलाय काय लागू. मग 1 आठवड्यानंतर इवू 6 महिन्याची झाली. मग काय ती हळूहळू आपण तिला बाहेरचं खायला पण सुरू करणार आहे. मग मम्माला सकाळचं फीडिंग करायला पण नाही उठायला लागणार है ना लकू. आपण तिला बाहेरचं पण चालू करणार ना मिल्क कुठे तू ओके केले. हा है ना. बाहेरचं मिल्क नाही चालू करत. नाही म्हणजे तेच खाणं. खाणं आणि ते गाईचं पाणी वगैरे. पण आपण तर दूध तिला चालू करणार ना. तुझं बंद करणार ना. तर आपण तिचं फीडिंग मध्ये पण मम्माची फीडिंग नसणार. मग आता आपण तिला मम्माची फीडिंग बंद करून तिला बाहेरचं दूध जे असतं म्हणजे पावडरवालं ते वाला चालू करणार. फीडिंग चालू ठेवतात. हा म्हणजे हा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण किती पण फीड करू शकतो. असं काय हे नाही. किती पण वर्ष तिला फीड करू शकतो. पण सहजासहजी तर 6 मंथच करतात. त्याच्यानंतर तर नाही करत कारण का 6 मंथ नंतर कसं ते मोठं होतं ना. मग कुठे पण बाहेर वगैरे आपण त्याला फिरायला वगैरे घेऊन जाऊ शकतो. मग तिकडे इझी काय पडतं तर बाहेरचं दूध. तर तिकडे असं हे नाही करणार. म्हणून आपण ट्राय करणार आहोत की आता ती थोडीशी मोठी झाल्यावर आपण तिला बाहेरचं दूध पण चालू करणार आहोत गुड्डूला. आणि खाणं पण चालू होणार आहे तुझं इबू. खायला पण सुरू करणार आहे बाबू. हो पहिले काय खाणार आहे तू. नूडल्स खाणार आहे बघा नूडल्स. बाबू एवढा एजलेस. तर चला आता मम्मा उठते. मम्मा उठून जाते जेवण करायला. आणि आपण आता इबूला घेऊन इकडे नाही बसणार आहे. आपण पण थोड्याच वेळात बाहेर जाऊ हॉलमध्ये इबूला बसूया. मग इबू तिकडे खेळ. हो गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू बाबडू. पावसाचं हे दिलं माहितीये का. काय दिलंय 21 तारखेपर्यंत. तू जात होतास ना. पडलास कसं काय इकडे. अरे आळस आलं मला. उठते आम्ही. अरे आता इकडे इवूला ठेवलेलं आणि इवूने एवढं दूध पाडलेलं बाहेर की इकडे पूर्ण इवूचे केस वगैरे सगळी तिच्या उलटीमध्ये होते. पूर्ण ड्रेस पण चेंज केला बघा इवूला. तर आता मम्मा तिला औषधं वगैरे पाजून घेते. तर चला तिथपर्यंत मम्मा आहे. मम्माचा कुकर होतं ना तिथपर्यंत मम्मा बोलली आपल्याला की आपण तू फ्रेश होऊन घे. तर मग आपण फ्रेश होऊन भेटूया लागेल. तर आता आपण मस्तपैकी फ्रेश झालो आहेत आणि इकडे इवूसोबत बसलो आहे मी. आणि मम्मा तिकडे जेवण करते. थोड्या वेळ मम्मा बघत होती तिथपर्यंत आपण फ्रेश होऊन घेतलंय. आता आपण इवूला बघेल तिथपर्यंत मम्मा जेवण आवरून घे. तर चला आता इवू बघा
तिला आली ॲक्च्युली थोडीशी झोप आली आहे, तर आता थोड्याच वेळात मम्मा थोडंसं जेवण करेल मम्मा आणि मग इवूला झोप जाईल. कशी बसली मग बबिडू. तर मम्मा आली आता बघा फायनली इवूला झोपून. आणि मम्मा आज पण घाईमध्ये दिसते. काय झालं मम्मा तुला? उशीर झालं ना जेवणाला. आता तर रोज मला वाटतं असं होईल. मग तू रोज अशीच असणार काय? ना मग ठीक आहे ना, आता आपण ॲडजस्ट करायचं. हो. तर आता मम्माने तर इवूला झोपवलं आणि आता मम्मा जेवणाची तयारी करायला लागली. आज मम्मा बनवते शेवग्याची शेंग. तर आता मम्मा जेवणाची तयारी करते. आपण असं जस्ट बसलो आहे थोड्या वेळ, कारण का आता आपलं थोड्या वेळात ऑफिस चालू होणार आहे. त्याच्या अगोदर मम्माचं जेवण होऊन जाईल, पण त्याच्या अगोदर इवू पण उठेल. तर ठीक आहे, असं काय प्रॉब्लेम तर नाही, कारण का आता हे सगळं जर आपलं होत राहणार, कारण का आता ऑफिस चालू झालं आहे दोघांचं आणि इवू पण आहे. तर मग आता थोडंसं ॲडजस्टमेंट करायला लागणार. ठीक आहे, तर काय प्रॉब्लेम नाही. आणि आज तसंही सॅटर्डे आहे, तर मम्माची तर सुट्टी असणार आहे. काय मम्मा कसं वाटतंय? बरं वाटतं यार. मंडेच ना काय. तर मम्माची सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि आपली वीकच्या मध्ये सुट्टी असते. कधी पण म्हणजे ठरलेले दिवस असतात. आता आपल्याला वेडनेसडे आणि थर्सडे सुट्टी असते. तर आता आपण बघूया, आता मम्माची सुट्टी आहे असं मम्माला रिलॅक्स असणार आहे. आणि या महिन्यामध्ये मम्माचा बड्डे पण असणार आहे. मम्माचा बड्डे पण असणार आहे या महिन्यामध्ये. आणि या महिन्यामध्ये इवू पण 6 monthsची होणार आहे. है ना, 2 आहे. तर ठीक आहे, बघूया. तर कसं आता मम्माचा बड्डे तर आला आहे चांगल्या दिवसाला, जिथे माझी सुट्टी असणार आहे. पण मम्माला सुट्टी नसणार आहे असं वाटतंय, कारण का मम्मा आत्ता जॉईन झाली आहे. तर काय माहिती मम्माने सुट्टी भेटेल की नाही भेटणार, तर बघूया. ते तर नंतरची गोष्ट आहे. आता मम्माला आपण जेवण करून देऊया. मम्मा जेवण पटपट आवरेल. आणि आता आपण इकडे बसून TV बघत होतो आणि मम्माचं आता थोडंसंच जेवण बाकी आहे. मम्माची फक्त डाळ बाकी आहे बनवायची, तर मम्मा डाळ बनवते आहे. आणि मम्मा बोलली की आपल्याला आवाज येतो, तर आपण चेक करूया. बाबडू केवढा बघा तिला आता. हा बेड पण वाटतं छोटा पडायला लागलाय. छोटा नाही पडायला, वाकडी झोपते इवू. आपण तिला ओपन करूया. किती खुश होते बघा. तिथं मस्तपैकी उठली आहे. आता मम्मा थोडंसं डाळ बनवते. मम्माची डाळ बनवून झाली की मम्माचं सगळं जेवण पण बनवून झालेलं आहे. तर आता मम्माची डाळ झाली की मम्मा तिला फिडिंग करेल. तिथपर्यंत आपण थोडं खेळूया तिच्यावर. तशी ती एकटी खेळत होती, आवाज आला म्हणून मी बघायला आलो. पण आता ठीक आहे, ती उठलेली आहे तर आपण खेळूया तिच्यावर. ती रडत नाही आहे, म्हणजे तिला थोडी अजून भूक लागली नाही. मम्मा पण लगेच इकडे आली, कारण का नाही इवूने पूर्ण हे बघा या टी-शर्टवर पूर्ण दूध सांडलेलं. बरं मी तिला लगेच उचललं, कारण का नाही तर तिने पूर्ण बेड पण खराब केला असता. तर ठीक आहे, इवूचं थोडंसं तुम्हाला तर माहितीच आहे, उलटीचं आणि इवूचं जाम पुराणं नातं आहे. इवूला सारखंच इवू दूध बाहेर काढत असतो आपला. आणि आम्ही खूप वेळा डॉक्टरला पण विचारलं, तर डॉक्टर सगळे बोलतात हे नॉर्मल आहे. तर असं काय प्रॉब्लेम नाही. आणि ते उलट बरं आहे ती दूध बाहेर येतं, कारण का कफ पण निघतो असं डॉक्टर सांगतात. तर तो एकदम चिकट असतो ना, तर कफ पण निघतो. तर ठीक आहे, आता मम्मा तर आली. मम्मा डाळ बनवून झाली तुझी? अरे काय फास्ट आहे मम्मा. व्हेरी नाईस. मग आता काय आपण इवूला आंघोळ घालून घेऊया की काय जेवण करून घेऊया? तर ठीक आहे, आता बघूया मम्मा काय बोलते. आंघोळ घालायची तर आंघोळ घालून घेऊया, या तर जेवण करायचं तर जेवण करून घेऊया. तिथपर्यंत आपण हे इवूचं टाकूया इकडे. आपण याच्यात ठेवतो सगळी इवूचे कपडे, म्हणजे ती एकदाच आठवड्यातून एकदा मशीन लावायला. काय बोलतो? बंद करायचं आहे का? तर इकडे मम्माने डाळ पण बनवून ठेवली आहे आणि इकडे भाजी पण गरम होते. वाटतं आता मम्मा बोलले पहिले जेवण करून घेऊया. बघूया आपण परत विचारू. मम्मा काय जेवण करायचं की इवूला आंघोळ घालायचे? जेवण करून घेऊया ना. हो चालेल. उचलायचं आहे ना. हो उचलूया आपण.
ठीक आहे, आता इवू उठले तर आता हे सगळं विचारणार इवूचा आपण त्या बेडरूम मध्ये ठेवूया. मग आंघोळ केल्यावर तिला तिकडे झोपायचं. हो कूल. तर ठीक आहे, आपण आता हे सगळं तिकडे शिफ्ट करूया. मग इवू तिकडे झोपायला कशी बघते मला. बाबडू हनुमान सारखंच करते. चला आपण इवूला घेऊन जरा आवाज खात होतो बाल्कनीमध्ये. आणि इकडे मम्माने आपल्याला जेवण करायला आवाज दिला. तर त्याच्या अगोदर मम्मा तिला फिडिंग करेल, तर आपण एक 5-10 मिनटं थांबूया. फिडिंग झालं की मग जेवण करायला घेऊया. पहिले इवूला फिडिंग करायचं. इवूचं पहिलं पोट भरलं की मग इवू शांत राहतो. आणि आता इवूचं मस्त फिडिंग वगैरे झालं आणि आपण इकडे घेतोय जेवण करायला. इथं मम्मानी बनवली आहे बघा. ही अशी मम्मा नेहमी नाही बनवत. मम्मा कधी कधी ग्रेव्हीवाली बनवते, पण आपल्याला ना अशी ड्रायवाली आवडते. तर म्हणून मम्माने ड्रायवाली बनवली आहे. आणि माझ्यासाठी ड्रायवाली बनवली म्हणून ही डाळ ना तिने तिच्या फेवरेटची बनवली आहे. तिला अशी डाळ आवडते, ही ग्रीन कलरची. काय बोलता याला? वाटपाची डाळ. हां, वाटपाची डाळ. आणि इवूला इकडे ठेवलं आहे बघा. इवूला झाली टर्न. तर चला आता आपण जेवण करून घेऊया. इवूला तिकडे ठेवलं आहे, तर पटापट जेवण करून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर इवूची बकेट पण लावायचे भरायला, इवूला आंघोळ पण घालायचे. तर ठीक आहे, तर चला आता पटापट जेवण करून घेऊया. ही बघा आपली प्लेट मस्तपैकी रेडी झाली. टडा. आणि इवू बघा इकडे. काय झालं बाबडू? तर आता आपलं मस्त फायनली जेवण वगैरे करून झालं आणि इवू पण तिकडे बसलेली. आता इवू रडत होती म्हणून घेतलं. तिला आली आहे खूप झोप. ती बघा खूप झोप आली आहे तिला. तर आपण तिची ते बकेट वगैरे पण भरायला लावली आहे आणि मम्मा तिची आता आंघोळीची तयारी करतो इकडे. तर आपण आता घेणार आहोत इवूला आंघोळीसाठी. आणि इवूची मस्त आंघोळ वगैरे झाली. इवूला फ्रेश केलं आणि आता स्वेडल करून झोपवणार आहोत इवूला. इवूला मम्माने फिडिंग पण केले, सगळं झालं इवूचं आंघोळ केल्यानंतर. कारण का तिला खूप झोप आलेली ना, तर म्हणून सगळं पटापट केलं आणि आपलं ऑफिस पण चालू झालं ना. तर ठीक आहे, आता इवू तर झोपणार आहे पटकन आणि मम्मा पण झोपेल, कारण का मम्मा आज लवकर उठलेली. तर मम्मा पण झोपेल, आपण आपलं ऑफिस करणार आहोत. मग भेटूया इवा उठल्यावर. हां, आणि इवूला तर मस्त आहे की मम्माने झोपवलं आहे आणि मम्माला काही चैन पडत नाही. मम्मा बोलतोय मम्माला झोप तर आहे बघा. मम्मा आता झाडू मारत बसली आहे. तिला सगळं काम करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मेन जी आम्हाला भरपूर टायमापासून करायचं होतं, हा पंखा साफ करायचा होता. मम्माने बघा फुल चमकवला त्याला पंखा आणि खिडकी. काय लवकर तुला झोपायचं नाही आहे काय? मग कधी झालं आता हे करून झोपायचं बोलून वाजवले बघा किती तिने. 4:30 वाजत झाले. आता काय झोपणार? आता तरी उठायचा टाइम झाला. हा काय कधी झोपणार सांग इकडे. संध्याकाळी. आता वाटत नाही मम्मा झोपणार आहे. तर ठीक आहे, आता तर मम्मा झाडूपासून लादी वगैरे पुसते. आपलं ऑफिस चालू आहे आणि आपण ऑफिस करतोय आणि आपल्याला आता आवाज आला. मम्मा पण इकडे झोपली आहे. झोपली नाही मम्माला बघा. मम्माला बोलतो झोप तर मम्मा झोपली नाही. तर आपल्याला इकडे आवाज येतो आहे मम्मा. तो बघ आला काय? बाबडू बाबडू कुची बाबडू. ही बघा, इवूने एक हात बाहेर काढला ऑटोमॅटिक. लड्डू आहे ना, बेसनचा लड्डू. हात काढा आमच्या बाहेर. असा आवाज येत होता, काढला. बाबडू जोजो केलेली. हा का जोजो केलेली नाही केलेलं. बरं. हां बुबू. हां बुबू बुबू बुबू. तरी बरी झोपली. नाकातून पाणी काय येते बाबू? नाकातून पाणी कुठे येतं? ना पाणी आहे बघ ना. हे बघ दोघं खेळतात बघा आता कसे. आज मम्माला सुट्टी आहे ना, तर आज काही टेन्शन नाही आहे. मम्मा आता थोड्या वेळ तिच्याबरोबर खेळेल
मग नंतर त्याच्यानंतर फिडिंग करून मग चेंज वगैरे करायला. बाबडू बाबडू. तर चला आपलं जर ऑफिस चालू आपण ऑफिस करूया. तिथपर्यंत मम्मा थोडा वेळ खेळ तिच्या बरोबर. तर आता आपण खाली आलोय काहीतरी नाश्ता शोधायला. तर बघूया, मम्मा तर बोलली तिला चाट आयटम वगैरे खायचं. तर बघूया आपण आता चाट आयटम भेटतात का. आणि मी तर नाही खाणार चाट आयटम, आपण वडापाव वगैरे काहीतरी घेऊ. आणि ते आपण पार्सल वगैरे घेतलंय, सगळं भेटलंय आपल्याला. आता घरी चाललो आहे बघा, पार्सल इथं लावलं आहे. चला आता घरी जाऊया आणि तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं. आणि फायनली आपण आलोय घरी. इकडे सगळं पार्सल घेऊन आलोय. आणि इकडे ना मम्माने मस्तपैकी इबूला चेंज केलंय बघा. अजून फ्रेश नाही केलं. केलंय. किती गोड दिसते बघा बाबडू. न्यू फ्रॉक घातला तिला. आणि मम्मासाठी मी काहीतरी मस्त नाश्ता घेऊन आलोय. तिने तिच्या टी शर्ट वर दूध पाडलेलं काय. हा, उलटी केली. किती गोड दिसते बघा हे बघा. वाव वाव इबू. तर चला आता आपण झोप आली. मम्मा तिला झोपेल इबूला आणि आपण नाश्ता काय करून घेऊन घेऊया. आला तू खाऊ. तर आपण घेऊन आलोय इकडे मम्मासाठी रगडापुरी आणली. ही काय बोलतात सुकापुरी आणली आणि इथे दाबेली आणली माझ्यासाठी. आणि आता आपण नाश्ता करत आहोत. लाकू बघा किती खुश झाला. आणि मम्माने इबूला झोपवलं. इबू थोडंसं चिडचिड करत होता. मम्मा एकटाच होता ना. मम्मा एकटा असल्यावर नाही ॲडजस्ट करू शकत. मी पाहिजे असतो तिला. बघतो बघा कसं. तर चला आता आपण नाश्ता करून घेऊया. पुढे बाहेर बघा किती मस्त वाटतंय, क्रेझी. तर चला. आणि आपलं आता मस्त वेगळी खाऊन वगैरे झालं आहे. मम्मा बघा खाऊन इकडे पडली आहे. आणि आपण ऑफिस करतो तर आपल्याला आवाज आला. बघूया आपण इबू उठली आहे का. डोळ्यात खा देते. बघा त्याच्या आतमध्ये पलटी होते ती बघा. बाबडू बाबडू इबू. ही बघा कुठे चालली बाबू. काय काय कुठे जायचं तुला. कुठे कुठे जातो बाबडू. कुठे जाते. मम्माकडे जाऊन तिला सोडूया. बघा मम्मा काय करते. पण तिला घेऊया आता. आपण आता इबूला घेतलं. हार्डली 10-15 मिनिटं जास्त नाही झोपली आहे ती. अर्धा तास वगैरे झोपली असेल आणि लगेच उठली आहे. चला आपण तिला घेऊन जाऊया मम्माकडे. मम्मा हे बघा मग कोणाला घेऊन आलं. हो काय. मम्मा बघा तिला इकडे इकडे तिकडे घेऊन नाचतोय. तिने आता जस्ट दूध बाहेर काढलं. किती गोड दिसतंय बघा. तर चला आता मम्मा इबूला जरा फिडिंग करणार आहे. तर आपण आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.